तर आज होती आपल्या चिलोबाची पालखी, म्हणून म्हणलं जर आपलं मंदिर साफ करून घेऊया. गाडी बिडी धुतली, फट्याव गेलो, हारबीर मस्तपैकी घेतले, पेढा जरा टेस्ट केला आणि म्हणलं आता साहेबांसोबत जाऊया घरी. घरी आलो, आपल्या नोवाला पण हार घातला, आपल्या देवीला पण हार घातला आणि म्हणलं जरा आता घट उचलूया. घट पण आम्ही चांबल कोण उचलला, तोपर्यंत आपल्या गावची आलती पालखी. म्हणलं जरा साहेबांनी मी रांगोळी काढली, तोपर्यंत खाली आपल्या फटाके वाजून गाड्याने स्वागतच केलं पालखीचं. अशा आपल्या गुरुवाच्या घरातून आपल्या पालखीला सुरुवात होते. त्याच्यानंतर पालखी अशी गणेशनगरला मेन गल्लीतून येडा म्हणून आपल्या मंदिराजवळ येते. पालखीचं पूजन करून झाल्यानंतर दुर्गामाता व गणपतीची आरती होते. अशी आरती झाल्यानंतर आपण गेलो गाड्या लावायला. तोपर्यंत आपली पालखी आली होती मोरे गलीला. या जुन्या जाणत्या पिढीमुळं आज पण हा खेळ टिकून आहे आणि या खेळाचा बादशाह म्हणजे ईश्वरदादा यांचा डान्स तुम्ही बघाच. त्याच्यानंतर आमच्या संजय दादानं केला मनसोक्त डान्स आणि संदीप भाऊनी पण ताल धरला. त्याच्यानंतर आमची पालखी अशीच पुढे चालू राहिली. आई चिलोबाईनं आपला नवस पूर्ण केला म्हणून असे लोटांगण घालत भाविक भक्त मंदिरापर्यंत जातात. त्याच्यानंतर मंदिरामध्ये आरती. त्याच्यानंतर सर्व भाविक भक्त गुलाल खोबरं उधळत आपल्या मंदिराला प्रदक्षिणा मारतात. या बारक्या पोरांनी माझ्या पण जुन्या आठवणी ताज्या केल्या. म्हणलं आपण पण एक द्यावा बॉम्ब फोडून. त्याच्यानंतर आपल्या नोवाला घेतल्यापासून आपण तिला पूजली नव्हती, म्हणून आई चिलाई देवीच्या दारात आपण तिचं पूजन करून घेतलं. नंतर अशी प्रसादाला वाटप झाली. सर्वांनी प्रसादाचा मनसोक्त आनंद घेतला. आई चिलाई देवी भोळी भाळी भक्ती मानून घे आणि तुझा उत्सव करण्याची अशीच आमच्या गावाला ताकद दे.